समोसा बनवणं खूपच सोपं आहे. घरचे समोसे अगदी मस्त आणि टेस्टी बनतात. बाहेरच्यासारखी चव येण्यासाठी आपण एक खास वाटण बनवणार आहोत. तर नक्की बनवून बघा. तुम्ही सुद्धा या पद्धतीचे समोसे करायला अगदी सोपे आहेत. कसे बनवायचे, आकार कसा द्यायचा बघू शकता. अगदी परफेक्ट असा आकार आला आहे समोसेचा आणि खूप मस्त खुसखुशीत हे समोसे तयार होतात. अजिबात तेलकट होत नाही. चला तर मग अजिबातच वेळ न घालवता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल असेच नवनवीन रेसिपीज व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हे समोसे खायला अगदी टेस्टी बनतात. दिसताना बघू शकता किती मस्त असे दिसत आहे. आकारसुद्धा मस्त परफेक्ट बनलेला आहे आणि अगदीच खुसखुशीत हे समोसे तयार झालेले आहेत. चला तर मग आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी अर्धा किलो बटाटा घेतलेला आहे. मोठ्या साईजचे बटाटे असल्यामुळे यांना कट करून घ्यायचं आहे आणि आकार खूप मोठा आहे या बटाट्यांचा, त्यामुळे अर्धा किलोमध्ये हे 2 आणि एक छोटा बटाटा एवढे बसलेले आहेत. चला तर यांना अशा पद्धतीने कट करून घेऊयात. हा बटाटा शेतातलाच आहे. तो भरपूर मोठा झालेला होता, त्यामुळे एवढाच 1 किंवा 2 बटाटे पुरेसे असतात. चला तर मग बटाटे अशा फोडीमध्ये कट करून घ्यायचे. त्यानंतर आपण यांना उकडायला टाकणार आहोत कुकरमध्ये किंवा तुम्ही कढईमध्ये सुद्धा यांना उकडून घेऊ शकता. अशा पद्धतीने मी बटाट्याच्या फोडी करून घेतल्या. जास्त छोट्या किंवा मोठ्या नाही, मीडियममध्ये. त्यानंतर कुकरमध्ये टाकून घ्यायचे. अगोदर मी बटाटे धुवून घेतलेले होते. आता यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि झाकण लावून 3 किंवा 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. त्यासाठी आपण वाटण तयार करूयात. कुकरमध्ये बटाटे शिजायला टाकले आहे. तोपर्यंत हिरवी मिरची, आलं, लसूण आणि मीठ घेतलं. ते पाट्यावरती आईने वाटून घेतलं. तोपर्यंत बटाटेसुद्धा उकडून तयार झाले. त्यांना थंड करायला ठेवलं. तोपर्यंत आपण इथे मैद्याचं पीठ मळून घेणार आहोत. तर इथे एक अर्धी वाटी मैदा घ्यायचा. जास्त मैदा चाळायचा नाही किंवा वापरायचा नाही. नाहीतर मग ते पीठ तसं राहू शकतं, कारण आपण समोसे एका चपातीमध्ये 2 समोसे तयार होतात. चला तर मैदा चाळून घेतला. तोपर्यंत आईने ते वाटण तयार केलेलं आहे. बघू शकता पाट्यावरती वाटण तयार करायचं, त्यामुळे चव खूप मस्त लागते. नसेल पाटावर वंटा तर तुम्ही मिक्सरमध्ये केलं तरी देखील चालणार आहे. आता इथे मी 2 ते 3 चमचे साजूक तूप वितळून घेतलेलं आहे. ते या पद्धतीने मैद्यावरती टाकून घ्यायचं आहे. त्यामुळे आपले समोसे जे असतात ना, अगदी मस्त खुसखुशीत तयार होतात. आता इथे एक छोटा चमचा मी ओवा घेतलेला आहे. तो सुद्धा टाकून घ्यायचा. चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. आता सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये कोमट पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे. जास्त थंड पाण्याचा वापर करू नका. कोमट करा किंवा मग नॉर्मल पाणी वापरलं तरी पण चालेल, परंतु कोमट पाण्यामुळे आपले समोसे अगदी खुसखुशीत तयार होतील. चला तर मग पीठ आता थोडं पाणी घालून आपण हे मळून घेणार आहोत. पीठ मळताना अगदी पातळ मळू नका. चपातीसारखं मळायचं नाही. अगदी घट्टसर पीठ मळायचं आहे, म्हणजे समोसे अगदीच खुसखुशीत तयार होतील. जास्त पण घट्ट करू नका की लाटताच येणार नाही. थोडं सैल ठेवायचं. घट्टपेक्षा थोडंसं सैल ठेवायचं, म्हणजे लाटता पण येईल आणि समोसेसुद्धा व्यवस्थित तयार होतील. चला तर मग थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे. आता त्याच फुलपात्र्यामध्ये मी कोमट करून घेतलेलं पाणी टाकून घेत आहे. जास्त कोमट नाही, हाताला सोसेल एवढंच पाणी मी गरम केलं आहे, अगदी कोमट. तर पीठ या पद्धतीने मळून घेतलेलं आहे, बघू शकता. आता हे पीठ आपण असंच ठेवूयात. त्यानंतर आपण आता बटाटे सोलून घेणार आहोत. त्यानंतर जे वाटण तयार केलं मिरचीचं, ते अशा पद्धतीचं. आता बटाटेसुद्धा सोलून घेतले. गॅसवर कढाई ठेवून घेतली. यामध्ये 2 ते 3 चमचे टाकून घेतले. आता इथे वाटण तयार केलं होतं मी. बडीशेप, धने आणि जिऱ्याचं वाटण तयार करून घेतलेलं होतं. आता इथे मोहरी टाकून घेतलेली आहे तेलामध्ये. मोहरी तडतडू द्यायची. कढीपत्ता टाकायचा. जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ना, ते टाकून घेतलेलं आहे. तर त्यानंतर आपण जे वाटण मिरचीचं तयार केलं होतं ना, ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं आहे. छान परतून घ्यायचं. जिरे, धने आणि बडीशेपाचं वाटण थोडंसं तयार करायचं. अर्धा चमचा मी तिन्ही घेतलं होतं आणि समप्रमाणामध्ये घेऊन थोडंसं अडसर वाटून घेतलेलं होतं. चला तर आता मिरची छान परतून झाली. यामध्ये धना पावडर टाकून घेतली. घरगुती मसाला टाकला. हळद टाकलेली आहे. आता हे छान मिक्स करून घ्यायचं. थोडासा कांदा लसूण मसाला टाकायचा आहे. छान मिक्स झालं की यामध्ये लगेच बटाटे टाकून घ्यायचे. बटाटे तुम्ही बारीक फोडी करू शकता किंवा अशा पद्धतीने टाकून घेतले आणि नंतर चमच्याने किंवा उलटण्याच्या सहाय्याने तुम्ही यांना फोडून घेऊ शकता. छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये. तर अगदी मस्त हे समोसे तयार होतात. नक्की बनवून बघा. या पद्धतीचे अगदी खुसखुशीत समोसे बनले जातात. बघू शकता आपला इथे मसाल्याचा स्टफिंग मसाला तयार झालेला आहे. खूपच टेस्टी बनलेला आहे. दिसताना कलरसुद्धा मस्त आलेला आहे. चला तर मैद्याचा एक गोळा घ्यायचा. अगदी पुरीच्या आकारामध्ये घेऊ शकता. छोटा बनवायचे असेल समोसे तरीसुद्धा तुम्ही छोटे बनवू शकता. मोठे बनवायचे असेल तर मोठे बनवू शकता. तर मी ते एक छोटाच घेतलेला आहे पहिला, त्यामुळे तुम्हाला एक बनवून दाखवते. त्यानंतर मग मी काही मोठ्या साईजचे सुद्धा बनवणार आहेत.
चला तर मग इथे पुरी लाटून घेतली. या पद्धतीने 2 भागामध्ये कट करून घ्यायची. आता एक भाग घ्यायचा आणि याला समोस्याचा आकार द्यायचा आहे. बघू शकता अशा पद्धतीने एक भाग दुसऱ्या भागावरती दुमडून घ्यायचा. जे टोक असं थोडंसं बंद करायचं. अगदी पॅक करायचं आहे हाताने किंवा तुम्ही थोडंसं पाणी किंवा दूधसुद्धा लावू शकता. आता यामध्ये जे मसाला तयार करून घेतलेला होता बटाट्याचा तो टाकून घ्यायचा या पद्धतीने. तर अगदी मस्त हे समोसे खुसखुशीत बनले जातात. तर यामध्ये अशा पद्धतीचा बटाट्याचा मसाला भरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर थोडासा दाब द्यायचा आतमध्ये मसाला टाकून हाताने अशा पद्धतीने पॅक करायचं. थोडंसं पाणी लावू शकता तुम्ही. तर एक इथे आपला समोसा तयार झाला. दुसरासुद्धा बनवून घेतला. आता अशा पद्धतीच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि मस्त 2 आकारामध्ये याला कट करायचं. 2 समोसे तयार होतील. तर जास्त जाड ठेवू नका, जास्त पातळ लाटू नका, मीडियम ठेवायचं म्हणजे समोसासुद्धा पद्धतीने 2 आकारामध्ये 2 भागामध्ये कट करून घ्यायचा आहे. एक समोसा छोटा होईल, एक मोठा होईल, तर मग दोन्ही मीडियम साईजमध्ये तुम्ही कट करू शकता. आता तुम्हाला अजून एक समोसा मी बनवून दाखवते. या पद्धतीने बघू शकता अशा पद्धतीने पॅक करायचा आणि त्यानंतरच यामध्ये बटाट्याचं सारण भरायचं आहे. बघू शकता या पद्धतीने. तर खूप मस्त हे सारण तयार झालं. अगदी टेस्टी बनलेलं आहे. या पद्धतीचे समोसे बनवून बघा. अगदी बाहेरचे समोसे खाणंसुद्धा तुम्ही विसरून जाल एवढे मस्त हे समोसे बनलेले आहेत. याला चिटकून घेऊ शकता. हाताने दाब दिला तरी सुद्धा व्यवस्थित चिटकले जातात. सगळे समोसे याच पद्धतीने बनवून घेऊयात. बघू शकता काही समोसे ते बनवून घेतलेले आहेत. आता कढाई ठेवली आहे गॅसवर. पुन्हा यामध्ये तेल टाकून घेतलं. आता यामध्ये आपण समोसे तळून घेणार आहोत. गॅस जास्त फुल करू नका किंवा जास्त कमी पण करू नका. मीडियम गॅस ठेवा आणि मस्त समोसे तळून घ्या. तर सुरुवातीला थोडा कमी ठेवायचा, मग तळत आले की मग मीडियम करायचा, फुल गॅस करायचा नाही. नाहीतर मग समोसे मैदा जो आहे ना पीठ ते आतमध्ये कच्चं राहील, वरून लाल होईल. चला तर मग आता ते गॅस सुरुवातीला कमीच ठेवला होता. आता थोडेसे तळत आले की मग मीडियम करायचा. फुल गॅस करू नका नाहीतर समोसे कच्चे राहतील. आता इथे मीडियम गॅस केला. मस्त समोस्यांना रंग आलेला आहे. खुसखुशीत समोसे तयार झालेत. आता लगेच काढून घ्यायचे आणि सगळे समोसे याच पद्धतीने बनवून आणि तळून घ्यायचे आहेत. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीचा समोसा नक्की बनवून बघा. खायला खूप टेस्टी बनतो. बाहेरची सुद्धा तुम्ही खायला विसराल इतके मस्त चविष्ट समोसे बनले जातात. 3-3 समोसे टाकून मी कढाईमध्ये तळून घेतलेले आहेत. आता इथे आपले समोसे मस्त तयार झालेले आहेत. बघू शकता. अगदीच टेस्टी आणि खुसखुशीत हे समोसे तयार झालेले आहेत. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ जराही आवडला तर नक्कीच लाईक करा. तुम्हाला मी समोसा तोडून देखील दाखवते. यावरूनच तुम्हाला कळत असेल की समोसा किती खुसखुशीत झालेला आहे. सगळे समोसे अगदीच मस्त खुसखुशीत झालेले आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.